नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मनीष यादव, मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आज आपण मुंबई पोलीस चालक संदर्भामध्ये पूर्ण माहिती घेणार आहे. नक्की मुंबई पोलीस चालकचा सर्वसाधारणपणे कट ऑफ काय राहू शकतो मैदानीचा. लेखी परीक्षेमध्ये मुंबईच्या बाबतीत तुम्हाला एक विशेष गोष्ट आपण गिफ्ट म्हणून देणार आहे. या व्हिडिओच्या शेवटी तुम्ही नक्की बघा. आणि चालकचा जो काही एव्हरेज स्कोर असेल प्रत्येक कास्टचा साधारणतः कट ऑफ काय राहील याबद्दल आपण चर्चा करणार आहे. लेखी परीक्षेमध्ये काय महत्वाचं असणार आहे या संदर्भात सुद्धा आपण चर्चा करणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि जर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण नवनवीन व्हिडिओज आपण पोलीस भरती संदर्भामध्ये घेऊन येत असतो. बघा, मुंबई पोलीस चालकचा तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आजची जी 10 तारीख आहे हा शेवटचा मैदानी चाचणीचा दिवस आहे. आज मैदानी पूर्णपणे कंप्लीट होणार आहे मुंबईची. ओके. आणि याच्या ज्या काही दिवसांमध्ये ही पोलीस भरतीची मैदानी चाचणी झाली तर त्याच्यामध्ये प्रत्येक दिवशी मुलांशी बोलल्यानंतर काही गोष्टी समोर आल्या की जसं की आता ह्या वर्षीचा आपला बऱ्याच मुलांचा किंवा अगदी युट्यूबर्स जी लोक आहेत त्यांचा किंवा शिक्षकांचा अकॅडमीवाल्यांचा याचा एक अंदाज होता की यावर्षी कट ऑफ कुठेतरी कमी येईल. म्हणजे तो चालक असो किंवा पुढे जाऊन शिपाईचा असो, तुम्हाला माहिती आहे सीपी मुंबईच्या सुद्धा ग्राउंड चालू आहे. पण त्याच्यामध्ये पावसाचा इम्पॅक्ट हा जास्त होईल का असं वाटत होतं सुरुवातीला की होईल. पण मित्रांनो, जर नीट बघितलं तर मुलांचे मार्क्स बघता तेवढासा इम्पॅक्ट हा पोलीस भरतीवरती मुंबईच्या पावसाचा झालाय असं म्हणता येणार नाही. मी नाहीच म्हणत नाहीये, काही प्रमाणात झाला, काही मुलांना तिथे मार्क्स कमी मिळाले, याही गोष्टी आहेत. आता त्याला आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे तुम्हाला रनिंग चालू केलं, पाऊस आला किंवा आधी झालेला असेल थोडासा ग्राउंड ओला असेल तर त्याचा परिणाम सुद्धा बऱ्याच विद्यार्थी मित्रांवरती झाला. पण ऍव्हरेज जे काही मार्क्स आलेत विद्यार्थी मित्रांना ते ऍव्हरेज मार्क्स काय आहेत बघा. म्हणजे चालकच्या बाबतीत माझ्या तरी नजरेत आलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगतोय. 42 मार्क्स बऱ्याच विद्यार्थ्यांनी घेतले, 44 मार्क्स घेतले, 45 आहेत, 47 आहेत आणि काही विद्यार्थ्यांना 50 पैकी 50 मार्क्स सुद्धा आहेत. बघा, आता हे ऍव्हरेज स्कोर आहे आणि याच्यापेक्षा कमी असणारा स्कोर तर खूपच आहे मित्रांनो. म्हणजे कोणाला 39 आहेत, कोणाला 41 आहेत, कोणाला म्हणजे 38, 36 वगैरे असे मार्क्स सुद्धा बऱ्याच विद्यार्थी मित्रांना मिळाले. काही लोकांचं असं झालंय की तो खरोखरच 44 मार्क्स पाडणारा विद्यार्थी होता आणि तो डायरेक्ट 41 वरती येऊन थांबला. काही सेकंदामध्ये 1600 मीटर मध्ये प्रॉब्लेम झाला. ठीक आहे, कारण ते ग्राउंड ओलं होतं वगैरे, या गोष्टी झाल्या. परंतु ऍव्हरेज स्कोर जो दिसतोय मुलांचा तो साधारणतः 42, 44, 45, 47, 50 आणि त्यातल्या त्यात या 3 मार्क्स वरती विद्यार्थी मित्रांची संख्या जास्त आहे. म्हणजे जे आपण म्हणतो ना खरा कट ऑफ सिलेक्शन लिस्ट मध्ये येणारे जे विद्यार्थी मित्र दिसत आहेत ते इथं जास्त दिसत आहेत. 44 मार्क्स मिळवणारे, 45 मार्क्स मिळवणारे, 47 मार्क्स मिळवणारे. तर मित्रांनो, इथं तुम्ही स्कोर चांगला घेतलेला. आता 47 कोणाला मिळालेले आहेत की ज्याचा तुमचा 1600चा जो टायमिंग आहे, 1600चा टायमिंग हा त्याने 5:30च्या आतमध्ये मारलाय. गोळा ऑब्व्हियसली आउट ऑफ असेल. ठीक आहे. 45 मध्ये अशाच गोष्टी घडलेल्या असू शकतात की 5:30च्या आतमध्ये तुम्ही आला आणि गोळ्यामध्ये तुम्हाला म्हणजे इथं तुम्हाला 30 पैकी 27 मार्क्स मिळालेत आणि गोळ्यामध्ये तुम्हाला 18 मार्क्स मिळालेत. अशा पद्धतीचे 45 झालेले सुद्धा विद्यार्थी मित्र खूप आहेत. ओके. आणि 44 मध्ये आपल्याला बघायला मिळतं की 44 कोणाचे होऊ शकतात तर 44 होऊ शकतात की 5:50च्या आतमध्ये आला आणि गोळा आउट ऑफ टाकला. ठीक आहे. आणि गोळा सुद्धा गेला आणि 5:50 पर्यंत आला तर तो 42 विद्यार्थी मित्र आलेला आहे. आणि मला असं वाटतं की ही लाईन आपल्यासाठी डेडलाईन ठरू शकते कट ऑफच्या दृष्टिकोनातून, असा माझा अंदाज आहे. म्हणजे साधारणतः 42 मार्क्स वरती कट ऑफ लागू शकतात. मे बी एखाद दुसरा मार्क्स इकडे तिकडे होऊ शकतो. तो एखाद दुसरा मार्क्स हा कुठल्या कॅटेगरीसाठी असू शकतो बघा. एक SC, ST किंवा SBC ज्या कॅटेगरी आहेत त्या कॅटेगरीसाठी साधारणतः 42 किंवा 41 मार्क्स सुद्धा कट ऑफला येऊ शकतात. त्याच्यामध्ये ईडब्ल्यूएसच्या बाबतीत सांगता येत नाही. ईडब्ल्यूएस कशा पद्धतीनं कट ऑफ फिरेल हे अजून तरी लक्षात नाही आलेलं. सगळ्याच ठिकाणी कमी लागलंय. म्हणजे ईडब्ल्यूएसला विद्यार्थ्यांची संख्याच कमी आहे, त्याच्यामुळे इथं जी कट ऑफची आपण अपेक्षा करू शकतो ही कमी करू शकतो. साधारणतः ती 42च पकडून चाला, पण त्याच्यापेक्षा जर आलेच खाली तर ते 40 पर्यंत पण येऊ शकतात, 41 वगैरे असं. 39, 41 पर्यंत ईडब्ल्यूएसच्या कट ऑफ बद्दल आपण बोलू शकतो. 39 वगैरे लागू शकतो ईडब्ल्यूएसचा. आलाच कमी तर मी म्हणतो म्हणजे तेवढं खाली येणं मुश्किल आहे, पण तरी सुद्धा आपण बघू शकतो की काहीतरी जर विद्यार्थ्यांची संख्या जर कमी असेल तर कुठेतरी इथं संधी लागू शकते. बाकी ओबीसी कॅन्डिडेट जे आहेत, ओबीसी कॅन्डिडेटला साधारणतः 44चा कट ऑफ अपेक्षित आहे. ओपनचा कट ऑफ हा दरवर्षीप्रमाणे साधारणतः तो 47 लागू शकतो, कारण
एक्स सर्व्हिसमॅन आणि इतरांचे जे मुलांचे मार्क्स बघता 50 पैकी 50 मार्क्स घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात आहे. 47 पर्यंत विद्यार्थी मित्रांपर्यंत जाऊ शकतात, म्हणजे ओपन कॅन्डिडेट म्हणू शकतो आपण. साधारणतः ओपनचा कट ऑफ इथपर्यंत जाऊ शकतो. जे काही एनटीचे प्रवर्ग आहेत, एनटी, बीजेए, एनटीबी, एनटीसी, एनटीडी यांचा सर्वसाधारण कट ऑफ हा 44 ते 45च्या रेंजमध्ये राहू शकतो. काही कॅटेगरी 44 वरती येतील, काही कॅटेगरी 45च लागेल. ठीक आहे, अशा पद्धतीचा हा कट ऑफ रेंज राहू शकतो. आणि जर झालंच, मी जे काही म्हणतो याच्यामध्ये 1-2 मार्क्स तुम्ही खालीवर पकडू शकता, कारण प्रॉपर कट ऑफ सांगणं सध्या तरी मुश्किल आहे. पण एक गोष्ट तुम्ही पकडून चालू शकता की साधारणतः हा कट ऑफ राहील आणि याच्यावरती आपण लेखीची तयारी करणं अपेक्षित आहे. तुम्हाला, मला असं वाटतं की आपण बऱ्यापैकी कॅटेगरी कव्हर केलेल्या आहेत. आता मुलींच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मुलींचा कट ऑफ हा साधारणतः 36, 38, 40च्या रेंजमध्ये राहू शकतो. खाली येईल बऱ्यापैकी मुलींमध्ये. आणि महत्वाचं म्हणजे लेखी परीक्षेचा जर विचार केला, लेखी परीक्षा ही साधारणतः लवकरच तुम्हाला लागेल, परंतु लेखी परीक्षेमध्ये तुम्हाला जे चालकचे मित्रांनो 20 मार्क्स आहेत, त्या 20 मार्क्सची तयारी तशी चांगली असणं गरजेचं आहे. आतापर्यंत जेवढे चालकचे पेपर झाले महाराष्ट्रामध्ये 2024ला बोलतोय मी तुम्हाला, तर त्याच्यामध्ये ऍव्हरेज प्रश्न 15 ते 16 प्रश्न हे सर्वांना येण्यासारखे आहेत बघा. आणि घेतले विद्यार्थी मित्रांनी इथं 15 ते 16 मार्क्स घेतलेले आहेत. तुम्हाला जर या फायनल लिस्ट मध्ये यायचं असेल मुंबई पोलीस चालकच्या, तर तुम्हाला चालकचे प्रश्न मात्र चांगले आले पाहिजेत, तुमचे बरोबर आले पाहिजेत. पैकीच्या पैकी मार्क्स येण्याचा प्रयत्न करा चालक मध्ये, कारण चालकला पीवायक्यू बघणं आणि ह्या चालू वर्षाचे सुद्धा पेपर बघणं, ज्याच्यामध्ये चालकचे प्रश्न कशा पद्धतीचे विचारलेत हे तुम्ही बघून घेऊ शकता. ऍव्हरेज 15-16 मार्क्स बऱ्यापैकी मुलांना मिळतात. तिथं तुम्ही पैकीच्या पैकी जर मिळवले तर तुमचे 4 ते 5 मार्क्सची लीड तुमच्याकडे राहील. लेखी परीक्षेमध्ये बोलतोय, कारण चालकचा सीन असा होतो की पूर्ण जी काही भरती प्रक्रिया आहे ही लेखीवरती बऱ्यापैकी जाते. कारण ऍव्हरेज जर मार्क्स काढला तुम्ही याच्यामध्ये, तर विद्यार्थी मित्रांना 45 हे ऍव्हरेज मार्क्स मिळतात. लक्षात घ्या, ऍव्हरेज मार्क्स हे 45 असतात विद्यार्थी मित्रांना. आणि फायनल कट ऑफचा जर आतापर्यंत झालेल्या भरत्यांचा विचार केला तर 130 ते 140च्या रेंजमध्ये कट ऑफ लागलेले आहेत. मग ते तुम्ही कुठल्याही जिल्ह्याचा घ्या, उदाहरणार्थ सिंधुदुर्ग घेतला तर तुम्हाला 135 बघायला मिळेल. तर बाकीच्या इतर जिल्हे सुद्धा असेच आहेत, म्हणजे कुठे 135 पुढे, 134 पुढे, 138 अशा पद्धतीचे कट ऑफ लागलेले आहेत. ठीक आहे, आता एवढ्या कट ऑफ पर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं असेल तर तुम्ही इथे ऍव्हरेज 45 मार्क्स प्लस 85 प्लस मार्क्स लेखीमध्ये. आता 85 प्लस मार्क्स जर लेखीमध्ये घ्यायचे असतील तर तुमच्या हातचे जे काही चालकचे मार्क्स आहेत ते जाता कामा नये. ओके, आणि बाकी आत्ता परीक्षेला करंट अफेअरवरती खूप महत्वाचं बघा. तुम्हाला माहितीसाठी सांगतो, करंट अफेअर कधीचा सेट केला जाईल, रिसेंटलीच असणार आहे. तुम्ही मला वाटतं पुणे ग्रामीण चालकचा जो पेपर झाला तर त्याच्यामध्ये नीरज चोप्रावरती प्रश्न विचारला होता की कुठला पदक, रात्री 1 वाजता तिकडे झालं बरं का, त्याला पदक जिंकलेला होता. दुसऱ्या दिवशी पेपरला प्रश्न होता. ठीक आहे, म्हणजे एक लेवल कधी सेट केलं जाईल कोणाला सांगता येणार नाही. त्या आदल्या दिवशी जर काही घटना असतील तर त्या सुद्धा दुसऱ्या दिवशी पेपरला विचारल्या जातात. हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. म्हणून क्रीडा क्षेत्रावरती आणि आता जो काही बांगलादेश विषय चालू आहे, क्रीडामध्ये ऑलिम्पिक स्पेसिफिक आणि बांगलादेशचा जो काही सीन चालू आहे, तर त्याच्यावरती 100% प्रश्न मुंबई पोलीसच्या चालक पेपरमध्ये जाऊ शकतो. तर तशी तयारी आपली असणं गरजेचं आहे. मी 1-2 तुम्हाला हिंट दिले की कशा पद्धतीचं आपल्या करंटची तयारी असायला पाहिजे. तशा पद्धतीने जर तुमची तयारी असली तर तुम्हाला पेपर सोपा असेल तर 90 प्लस मार्क्स, आणि पेपर जर ऍव्हरेज असेल तर तुम्ही 85 मार्क्स पर्यंत आपलं काम होऊ शकतं. आणि जर पेपर अवघड झाला तर 80 पर्यंत मार्क्स आपल्याला मिळाले पाहिजेत. अशा पद्धतीची तयारी आपली असणं गरजेचं आहे. ओके, आणि लेखी परीक्षेसाठी तुम्हाला मी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे तुमच्यासाठी एक चांगली न्यूज आहे. मुंबई पोलीसचा आपण बघा, प्रत्येक जिल्ह्यात पेपर देत असताना आपण काय करतो, त्या स्थानिक जिल्ह्याचा अभ्यास करतो. तर तुमचा जो अभ्यास आहे मुंबईच्या बाबतीतला, तर मुंबईतला अभ्यास हा तुमचा मी थोडासा कमी करण्याचा प्रयत्न करतो. एक पीडीएफ पूर्ण मुंबई शहर आणि उपनगरावरती आधारित जे काही प्रश्न बनू शकतात असे 180 प्रश्न तुम्हाला मोफत आपण आपल्या ऍप्लिकेशन होते, एक आपण नवीन ऍप्लिकेशन चालू केलेलं आहे मिशन खाकी नावाचं. मिशन खाकी हे जे पोलीस भरतीसाठी स्पेसिफिक असं आपलं हे ऍप्लिकेशन आहे मिशन खाकी. तर या मिशन खाकीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल. पुस्तकाचं चिन्ह असणारं तुम्हाला ते प्ले स्टोअर वरती दिसेल, मिशन खाकी ऍप्लिकेशन. याच्यामध्ये तुम्हाला मोफत आपण ती पीडीएफ उपलब्ध करून दिलेली आहे, विशेष मुंबई विशेष माहिती म्हणून. तर ती सुद्धा नक्की तुम्ही वापरा, बघा. ती तुमच्या मोबाईलला डाउनलोड सुद्धा करता येऊ शकते. ठीक आहे, त्याच्यामुळे नक्की त्याचा वापर तुम्ही करू शकता चांगल्या पद्धतीनं. ओके, बाकी मुंबई पोलीस चालक संदर्भामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला समजली असेल असं गृहीत धरूयात. व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच सांगा. आणि तुमचा स्कोर काय आहे हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि किंवा तुमचं प्रेडिक्शन काय, कुठल्या कॅस्टला काय साधारणतः कट ऑफ राहू शकतो हे सुद्धा आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. ठीक आहे,
आजचा व्हिडिओ शेअर जरूर करा. धन्यवाद.